नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह केलेली. निफ्टी ऑलमोस्ट काल आपण व्हिडिओमध्ये चर्चा केलेली महत्त्वपूर्ण सपोर्ट 25,200 ऑलमोस्ट तिथंपर्यंत येऊन पोहोचली. 25,250 200 या रेंजमध्ये निफ्टी मॉर्निंग सेशनला राहिली, पण दुपारनंतरनं मात्र निफ्टीनं स्मार्ट रिकव्हरी दाखवली. 25,200 250 हा सपोर्ट इंटॅक्ट राहिला आणि एक स्मार्ट रिकव्हरी म्हणता येईल मार्केटला ग्रॅज्युअली दुपारच्या सत्रामध्ये आली. आणि आजची रिकव्हरी आली बँकिंग सेक्टरमुळे लीड झाली. बँक निफ्टी मायनसमधून पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली आणि ऑलमोस्ट 350 पॉईंट पॉझिटिव्ह गेली. नंतर अदर सेक्टर्सने सुद्धा पार्टिसिपेट केलं आणि निफ्टीला एक चांगली रिकव्हरी रॅली सपोर्ट लेवल्सवरून 25,250च्या आसपासवरून जी बघायला मिळाली. त्यामुळे एक पॉझिटिव्ह साईन डेव्हलप होतं आहे. पण तरीही बजेटची व्हॉलेटिलिटी आहे. रविवारी बजेट आहे, मार्केटही सुरू आहे, त्यामुळे थोडंसं व्हॉलेटिलिटी आणि चॉपीनेस राहू शकतं. जसं आज ही मॉर्निंग सेशनला खाली आलं, क्लोजिंगला रिकव्हरी आली कारण थोड्याशा बजेटकडून होप्स आहेत. ऑलरेडी मार्केट जे आहे निफ्टी जे आहे 1400 पॉईंट करेक्टेड आहे रिसेंट हायपासून, त्यामुळे थोडीशी एक रिकव्हरी आली म्हणता येईल. आणि महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 25,300चा जो आहे तो काल क्लाइम केलेला आणि आज तो ओपनिंगला जरी खाली आलेलं पण परत पुन्हा क्लोजिंगला रिक्लाइम करून ऑलमोस्ट 25,400 450 हा सेकंड रेजिस्टन्स आहे, तिथं जाऊन पोचलं आहे. पण त्यामुळे थोडंसं मला वाटतं मार्केटला उद्या शुक्रवारी बहुत वे मुवमेंट येईल कारण रविवारी बजेट आहे, शनिवारी सुट्टी आहे. तर मला वाटते उद्याच्या दिवशी मार्केट थोडंसं चॉपी राहू शकतं. हाय लोमध्ये स्विंग्स मिळू शकतात अप अँड डाऊन्सचे, असं थोडंसं मला वाटते. कारण ज्या पद्धतीनं आज सुरुवातीला खाली आलं परत रिकव्हरी दिली, 25,500पर्यंत गेलं आणि परत थोडंसं क्लोजिंगला खाली आलं. 25,500च्या आसपासचा हाय केला आणि 25,400च्या आसपास येऊन बंद दिला. त्यामुळे थोडंसं मला वाटतं उद्या या रेंजमध्ये 25,300 ते 25,500 रेंजमध्ये कदाचित निफ्टी उद्या ट्रेड करू शकेल कारण बजेटचं थोडंसं प्रेशर असणार आहे. त्यामुळे उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं झालं तर आजच्या स्मार्ट रिकव्हरीनंतर मला वाटतं निफ्टीला 25,500 ते 25,600 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. खास करून 25,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,400च्या खाली आलं तर 25,300 पहिला सपोर्ट आहे आणि त्यानंतर 25,250च्या आसपास एक सपोर्ट आहे, जो आजच्या लोच्या आसपासचा जो लो लेवल आहे आजची 25,200 250च्या आसपास, तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,300च्या वर गेला तर परत 25,400 आणि 25,500 असे दोन टप्पे आहेत. त्यामुळे निफ्टीला हायर लेवलला 25,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 25,400च्या खाली घसरलं तर 25,300पर्यंत येऊ शकतो. या रेंजमध्ये 25,300 ते 25,500 या रेंजमध्ये कदाचित उद्या निफ्टी थोडीशी रेंज बाउंड राहू शकते असं मला वाटते. कारण बजेटच्या अहेड मला वाटतं तशा पद्धतीची मूव्ह येईल. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 60,000च्या वरती गेला तरच फर्दर हायर लेवल 60,300 ते 60,500पर्यंतच्या बघायला मिळतील. अदरवाईज 60,000च्या खाली राहिलं तर बँक निफ्टी वीक राहील. लोअर लेवलला 58,800 पहिला सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली गेलं तर 58,500 ते 600पर्यंत बँक निफ्टीसुद्धा खाली येऊ शकते. त्यामुळे इन शॉर्ट बँक निफ्टी 60,000च्या वर एक 200-300 पॉईंट क्लाइम करू शकेल. अदरवाईज 60,000च्या खाली राहिला तर एक 200-300 पॉईंटचा फॉलसुद्धा बघायला मिळू शकतो. एक 58,800 ते 60,200 या रेंजमध्ये बँक निफ्टीसुद्धा ट्रेड होईल असं मला वाटतं. उद्या एक चॉपी ट्रेड असेल, बजेटकडं लक्ष असेल, बजेटच्या अनाऊन्समेंटकडं लक्ष असेल. आजची जी रिकव्हरी आली ती इकॉनॉमिक सर्वे दुपारी प्रेझेंट झाल्यानंतरनं संसदेत मार्केटमध्ये जसे त्यामध्ये डिटेल्स येतील फिस्कल डेफिसिटला घेऊन, ग्रोथला घेऊन आणि अदर इन्व्हेस्टमेंटला कॅपेक्सला घेऊन, त्या पद्धतीनं निफ्टीमध्ये थोडंसं रिकव्हरी आली. बजेट चांगलं असू शकतं करून, पण बजेटची एक अनसर्टेनिटी ही नेहमी राहते. मग थोडंसं एक ओलाटाईल आणि चॉपी सेशन उद्या असेल असं मला वाटते. त्यामुळे आजच्या ज्या लेवल सांगितल्या त्यानुसार आपण उद्या ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1205 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1717 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये ऑलमोस्ट पडणाऱ्या शेअर्सची संख्या सेम आहे, 25 वाढलेत, 25 पडलेत. सेक्टर इंडिसाइजमध्ये आज बँक्स, मेटल, एनर्जी आणि रिअल्टी सेक्टरमध्ये चांगली तेजी राहिली, खास करून एनर्जी आणि रिअल्टी सेक्टरमध्ये. बाकी IT, फार्मा, ऑटो आणि FMCG सेक्टरवर दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव जोन्स 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्स थोडं पॉझिटिव्ह आहेत. डॅक्स थोडंसं 1% मायनस आहे जर्मनीचं मार्केट. बाकी अदर सगळे सेक्टर्स आणि ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. मला वाटते ग्लोबल मार्केटपेक्षा आपल्याला उद्या अहेड ऑफ बजेट मार्केट रिॲक्शन दिलं आणि रेंज बाउंड आणि चॉपी ट्रेड उद्या असेल असं मला वाटते. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.